छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आळगाव बुद्रुक ते मौजे चिंचोली फाटा या दरम्यान असलेला रस्ता पूर्णपणे खराब झालेला असल्याने आळगाव बुद्रुक व चिंचोली येथील संपूर्ण रहिवासी यांनी प्रशासनाला गेल्या 5 वर्षापासून या रस्त्याबद्दल माहिती दिलेली आहे। असे असून सुद्धा आतापर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही। रस्त्यावर नुसतेच खड्डेच खड्डे पडले आहे। या रस्त्यावरून कमीत कमी 10 ते 20 गावाची रहदारी आहे। गावातून शाळकरी मुलं मुली व त्यांची बसेस व इतर वाहने यांची ये-जा सुरू असते। गावामध्ये मोठा दवाखाना, मोठे व्यापारी संकुल नसल्याने कोणत्याही खरेदीसाठी तसेच दूध व्यवसाय करणारे, शेतमाल विकणारे शेतकरी, हॉटेल व्यावसायिक व अन्य अत्यावश्यक सेवा व गरजेपोटी शहरामध्ये येणारे व जाणारे लोक हे या रस्त्यावरून आपली ये-जा करतात व त्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी शहरामध्ये यावे लागते। परंतु या रस्त्याची दुरवस्था बघता स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। जिल्हाधिकारी कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभाग यांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा काहीही होत नसल्याने ग्रामस्थ हतबल होऊन गेले आहे। रास्ता होऊन जाईल, इलेक्शन संपले की करून देऊ, टेन्शन घेऊ नका असे उत्तर स्थानिक रहिवासी यांना मिळत आहे। गेल्या 5 वर्षापासून अधिकारी वर्ग, नेते मंडळी असे त्यांना सांगत आहे। आमचे कसे होणार, कोणी अपघाताने मारणार का असा सवाल ग्रामस्थांमध्ये निर्माण होत आहे। एकतर आम्हाला रस्ता लवकरात लवकर बनवून द्या, नाहीतर रस्त्याची डागडुजी तरी करून द्या असे गावकरी लोकांची मागणी आहे। अन्यथा रास्ता रोको आंदोलन उभारावे लागेल। चिंचोली रस्ता आहे हा किती वर्षापासून असा म्हणजे तुमचे असे हाल होत आहेत? 4 ते 5 वर्षापासून अतिशय खराब रोड झालेला आहे हा रस्ता। आणि या रस्त्यावर आमच्या गावातले दूधधारक जे शहरात दूध घेऊन जातात, शाळेतले बस जातात, मुलाची बी अशी दैन होत आहे। आणि याचा म्हणजे खड्डे म्हणाल दाखल नाही, रस्ता पूर्ण खड्ड्यात गेलेला आहे। आणि याच्यामुळे एखाद्या जीवितहानी झाली तर याला प्रशासन जबाबदार राहील। आम्ही वारंवार पाठपुरावा करून या रस्त्यासाठी निवेदन दिलेले आहे। जिल्हाधिकारी कार्यालय असो, सार्वजनिक बांधकाम विभाग असो, PWD असो, याची दखल आजपर्यंत कोणीही घेतलेली नाही। जर हा रस्ता असाच राहिला, याच्यात जीवितहानी जर झाली, कोणाची काही अपघात झाला, त्याला पूर्ण प्रशासन जबाबदार। गेल्या 4 ते 5 वर्षापासून आम्ही अतिशय या दैनीय मृत्यूचा सापळा आडगाव ते चिंचोली रस्ता हा बनलेला आहे। आणि आम्ही वारंवार सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन दिलेलं आहे। आजच बघा तुम्ही फळत आहे माझ्या हातात, कारण की आम्ही आजही सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगितलेलं आहे की आडगाव बुद्रुक ते चिंचोली या रस्त्यावरती अनेक शाळेच्या बस जातात, दूधावाले जातात। कारण की जर शाळेच्या बस जाते, एखादी विद्यार्थी पडला आणि काही झालं तर याला जबाबदार कोण? आणि हा रस्ता गेल्या 4 ते 5 वर्षापासून अतिशय दयनीय अवस्था आहे आमची। कारण की आम्ही रोज सकाळ संध्याकाळ चक्रा मार लागतात आणि अनेक दुधाचे जे शेतकरी आमचे दुधाचे बांधव ते रोज शहरात आहे ना दूध घेऊन जातात। आणि तरी सुद्धा आम्ही प्रशासनाला वारंवार विनंती करून सुद्धा या रस्त्याकडे लक्ष देत नाही। आणि मुख्य म्हणजे हा रस्ता फक्त आडगावपुरता मर्यादित नसून चिंचोली, परतरी, यकोड, पाचोड अशा अनेक 10 ते 20 गावाला जोडलेला आहे। आणि या गावाची म्हणजे लाईफलाईनच हा रस्ता आहे आणि तोच असा मृत्यूचा सापळा बनलेला आहे। या रस्त्यावर गड्डे गुड्डे तर पडलेलेच आहे, पण हायवे रस्त्यावरचे नाले आहे ना, नाल्याचं चंबर सुद्धा फुटलेले आहे। आणि त्या गाड्या आल्या का त्या सगळ्या चंबरामध्ये जाऊन बसून लोक मृत्यूच्या सापळ्यामध्ये पडू लागले। त्याच्यामुळं भरपूर असे नुकसान गाड्याची पण आणि माणसाची पण होऊ लागली। इथं साईडनं नव्या रस्त्याचं जे चंबर आहे ना साईड, त्याचे पूर्ण चंबर फुटून गेले आणि चंबरावर झाकणं नाही, पूर्ण गाड्या आल्या का त्या चंबरामध्ये जाऊन बसू लागले। त्याच्यामुळे लोक त्या भरपूर पडू लागले, त्याच्यामध्ये ॲक्सिडेंट होऊ लागले, त्या नाल्यामध्येच गाड्या जाऊ लागल्या। हा, त्याच्यामुळे त्यांचे भरपूर हाल होऊ राहिले। तर आमचं असं म्हणणं आहे की बाबा याची दुरुस्ती करा, याच्यावर चंबरावर झाकणं टाका, लोक मृत्यूच्या सापळ्यावर पडू लागले। जनमत लाईव्ह न्यूजसाठी छत्रपती संभाजीनगरमधून दिलीप वरघट यांची रिपोर्ट।